त्यांनी भरलेली देखील या ठिकाणी पावती ग्रामपंचायतची आहे. यानंतर आता मला सांगितलं की तुम्हाला झेरॉक्स सांगोल्यामध्ये आम्ही चालतो सांगोल्यामधून झेरॉक्स काढून घेऊन येतो. माझा आक्षेप या गोष्टीवर नाही सगळं. आक्षेप काय आहे, 3 महिने झाले मी जिल्हा परिषदला सभापती म्हणून काम केलं. जर मला जर 3 महिने जर एक ग्रामसेवक जर माहिती देत नसेल पण या संदर्भात तुम्ही व्हिडिओ होय व्हिडिओ स्वतः आले ते मागण्या मी त्यांना म्हटलं मला माहिती देत नाही ग्रामसेवक तुमची. त्यांच्या समोर लगेच म्हणले 2 दिवस व्हिडिओ आज आली होती का या ठिकाणी? नाही आज आली नाही. अधिकारी कोण आलते? आज कोणी अधिकारी आले नाहीत. उपोषणाची तुमची रूपरेषा वगैरे काय? मला जोपर्यंत माहिती देत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. कसले काही भ्रष्टाचाराचे मुद्दे काय नेमके ग्रामपंचायत? भ्रष्टाचाराची भरपूर मध्ये यांनी कामच केली नाही. आपल्याला राजकीय विषयाकडे जायचं नाही, कारण आपला मूळ विषय काय की भ्रष्टाचार झालाय ग्रामपंचायतीमध्ये. तर मला फक्त माहिती द्यावी ही माझी मागणी आहे. ही माहिती जी मी मागितली अर्ज मला माहिती मिळाली. चर्चेकडे वगैरे काय तुम्ही या संदर्भात मी आता जे काय करायचं आहे माझं थोडक्यात आठवण काय त्याच्यातून मांडायचं शिवणं काय बोलायचं सगळं बोलणार. मला आज माहिती मिळाली सगळं मी बोललो. शिवणं माझं फोनवरती आज झालं आहे. शिवणशी बोलणं पण झालं आहे. डेपूट शिवणशी त्यांनी सांगितले ठीक आहे तुम्ही माहिती घ्या काय अशी कारवाई करतो. तर खरं तर बघितलं तर जिल्हा परिषदेमध्ये सभापती पद बसवलेली व्यक्तीला जर आंदोलन करण्याची उपोषण करण्याची वेळ येत असेल तरी कुठेतरी लोकशाहीसाठी घातक आहे असं माझं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीवर? आज एका माझी प्रथमतः ओळख सांगतो. मी बारामती विधानसभा उमेदवार आणि सांगोला विधानसभा उमेदवार आणि भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ घुटुगडी बंधू म्हणून तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये ओळख आहे. पण या सभापतीला जे काय डॉक्युमेंट या गिरडी ग्रामपंचायतीमध्ये दिली जात नाहीत. म्हणजे अर्ज या माणसानं 7/3/2026 ला अर्ज केला. जर तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची होती तर त्याच वेळेला एवढे 15,000 रुपये भरा हे त्या ग्रामसेवकांनी कोळी या ग्रामसेवकांनी का सांगितलं नाही? हा कोळी इथून 15 किलोमीटरच्या अंतरावरचा आहे. भ्रष्टाचारी आहे का? हा कोळी 100% भ्रष्टाचारी आहे. लोकांचे घरकुल हप्ते वगैरे कागदपत्रासहित तुम्हाला दाखवतो. ज्या वेळेला माहितीचा अधिकार आपल्या समोर येईल नाही घरकुलांचे हप्ते असतील अजून आरोग्याची काय प्रश्न मी आज माझा विषय काय आहे की माहितीच्या ऐकून मनमानी कारभार मिनिटं ऐकून घ्या. आज फक्त मागणी काय आहे या 7/3/2026 ला जे डॉक्युमेंट दाखल केलं होतं हे या डॉक्युमेंटला त्यांनी प्रत्युत्तर 88 दिवस का दिलं नाही? म्हणजे एका सभापतीला जर या गावचा कलेक्टर म्हणजे ग्रामसेवक असतो अधिकारी असतो म्हणजे गिरडी गावचा कलेक्टर आम्ही तुम्हाला समजतोय. मग सामान्य माणसाला बाबा एखाद्या ऊस तोड्याच्या माणसाला तुम्ही कधी देणार? एखाद्या रोज झाडणाऱ्याला कधी देणार? एका जर्सी गाईचं शेण काढणाऱ्याला रोज रानात जाणाऱ्याला लोकांची सेवा करणाऱ्याला हा ग्रामसेवक कधी डॉक्युमेंट देणार आहे? याचं बीडीओला माझं आव्हान आहे. आणि या बीडीओनं सुद्धा या गेहडी ग्रामपंचायतीमधील या ग्रामसेवकाला जाब विचारणं गरजेचं आहे, निलंबन करणं गरजेचं आहे. आणि 88 दिवसाचा प्रत्येक एका मिनिटाचा सवाल विचारल्याशिवाय राहणार नाही. जर बीडीओनं आम्हाला नाही उत्तर दिलं तर आम्ही लोकपालकडे जाऊ आणि लोकपाल म्हणणं या बीडीओला तिथं बोलवून घेतील आणि ग्रामसेवकाला निलंबनाची कारवाई करावी आणि जो काय इथून पुढची पेन्शन पण बंद करावी, पगार पण बंद करावा. इथून पुढं गिरडी गाव असेल किंवा सामान्य माणसं असतील त्यांनी जे डॉक्युमेंट दिलंय 1 दिवस 2 दिवस ठीक आहे, पण 3ऱ्या दिवशी उत्पन्न जे काय बाकीचे दाखले असतील, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, हे सगळ्याला मिळालं पाहिजे. घरकुल मिळालं पाहिजे. शेतीचे अवजारं वेळच्या वेळेला मिळालं पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये ज्या योजना येतात त्या ग्रामपंचायतीच्या बाहेर त्याचे बॅनर लागले पाहिजेत. आणि सभापती मोठे यांच्या या उपोषणाला पाठिंबा कुठलाही राजकीय नाही, गट नाही, तट नाही, काय नाही. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ग्रामसेवकाला लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं लागेल. पण याच्यामध्ये प्रामुख्याने एक विषय असा येतोय, तुम्ही सांगताय की ग्रामसेवकाकडून काम होत नाही. खरं तर गिरडी गाव म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने सांगोला तालुक्यातलं महत्वाचं गाव आहे आणि ह्या तालुक्यात महत्वाचं गाव असणाऱ्यामध्ये हा ग्रामसेवक मनमानी पद्धतीनं कारभार करतोय. पण याच्यावर कुठला तरी राजकीय दबाव वगैरे आहे का ह्या ग्रामसेवकाला? त्या ग्रामसेवकाला
संविधानाची पायमल्ली करतो हा ग्रामसेवक ही डॉक्युमेंट 20 ते 25 दिवसामध्ये द्यायला पाहिजे होती, पण हा ग्रामसेवक गेले 88 दिवस डॉक्युमेंट देत नाही. म्हणजेच कोणत्या तरी तालुक्यातल्या एका प्रस्थ पुढाऱ्याचा ह्याच्या डोक्यावरती वॉच आहे आणि म्हणून या घेरडीतील सामान्य नागरिकाला दमवायचं काम या घेरडीतला क्लास 1 ऑफिसर म्हणजे ग्रामसेवक करत आहे, असा माझा जाहीर आरोप आहे. पण तुम्ही पाठीमागच्या 4-5 दिवसापूर्वी सुद्धा सांगोल्यामध्ये खरं तर तुमची चर्चा होती की सांगोल्यामध्ये गिरडीमध्ये तुमच्यात बरेच अधिकारी आले होते, तुम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे अक्षरशः प्रॅक्टिकली दाखवले होते. ते नेमकं प्रकरण काय होतं? हे प्रकरण वेळ आल्यावर तुम्हाला समजेल. आजचा आपला विषय काय, अनिल मोटे यांनी उपोषण धरलेलं आहे. अनिल मोटे यांनी उपोषण धरलेलं आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि 88 दिवस हे डॉक्युमेंट का सापडत नाही त्याचं उत्तर देण्यासाठी, हे जाब विचारण्यासाठी व्हिडिओला लोकपाल आयोगाला, त्याचबरोबर या ग्रामसेवक कोळी यांना जाब विचारण्यासाठी आलोय. 100 ग्रामसेवक आणि व्हिडिओ खरं तर या ग्रामसेवकाचा नंबर द्या, चालू असू द्या. ग्रामसेवक खरं तर या गावात- एक मिनिट ग्रामसेवकाचा नंबर द्या. ग्रामसेवक गावाला घडवते वाटते का तुम्हाला? शांत बसा जरा थांबा. व्हिडिओ चालू ठेवा, कोणाला काय शून्य रील वगैरे चालू ठेव वगैरे काय असेल ते, त्या ग्रामसेवकाचा नंबर द्या. 94 हा 80 अण्णा तुम्ही 2 मिनिटं. मी स्पीकरला ठेवलाय, माग बोलत नाही. माझा स्वभावाचा आहे, डायरेक्ट वाईट वाटू द्या, काही पण उद्या, पण सामान्य माणसाला न्याय मिळू द्या. हे आमची लढाई आहे. कोळी भाऊ साहेब नमस्ते. मी अनिल मोटे साहेब सभापती यांच्या आंदोलनास्थळी आहे. मग त्यांना माहितीच्या अधिकारास्तव आपण ते डॉक्युमेंट दिलेलं नाही साहेब. मग इथं माणसं सगळी जमले ती, मग काय कारणास्तव दिलेलं नाही आपण. पण साहेब 88 दिवस झाले ना साहेब. म्हणजे ऐका, म्हणजे साध्या अर्जाला किंमत नाही. तुमचं तिथं ग्रामसेवक अधिकारी ग्रामपंचायत गिरडी असा म्हणून शिक्का आहे आणि तुमची सही आहे साहेब. आणि ऐका, ग्रामसेवक अधिकारी ग्रामपंचायत गिरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे तुमचा शिक्का आहे त्याच्यावर साहेब. मग मला सांगा, तुमच्या शिक्क्याला किंमत नाही का? मग हा अर्ज खरा आहे का खोटा आहे? हा अर्ज खरा आहे का खोटा? हा, मग आता तुम्ही म्हणला ना अर्ज साधा आहे म्हणून म्हणलं साहेब. हा अर्ज खरा आहे. 88 दिवस एवढा उशीर नसतो, 15 ते 20 दिवस ह्याचा कालावधी असतो. त्वरित या माणसाला आपण हे द्यावं साहेब, ही विनंती. हा, आज देऊन टाका साहेब. किती वेळ लागेल साहेब? जनता समोर आहे, किती वेळ लागेल? 1 तास. ठीक आहे सर. ओके ओके. उठणार नाही मी. बोला, ऐकाय का? बोलणार. चालू कर.